बघा लक्ष द्या इकडं. गुड मॉर्निंग स्टुडंट. Good morning, sir. माय नेम इज भगवान विश्वनाथ शिंदे कोचिंग क्लासेस Sokolana. Student thought of the day today's thought is the roots of education can be bitter. The roots of education can be bitter, but the result is always sweet. शिक्षणाची मुळे कडू असू शकतात, पण त्याचे फळ नेहमी गोड असते. What is today's thought? Today's thought is the roots of education can be bitter, but the result is always sweet. विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या. आज आपल्याला SSLC बोर्ड इयत्ता 10वी प्रकरण अंकगणिती क्रम अरिथमेटिक प्रोग्रेशन या प्रकरणामधील एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. हे प्रश्न तुम्हाला एक वेळ समजल्यानंतर अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपण सोडवू शकतो आणि ते तुम्हाला सोडवता येतील. त्याआधी हे प्रश्न काय दिलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे आणि ह्या प्रश्नामध्ये काय काय गिवन डाटा आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे का नाही. तुम्हाला मी वारंवार सांगत असतो की गणित विषय हे अवघड नाही. गणित विषयाला घाबरायचं नाही. गणित विषय जास्त आपण सराव केलो, नियमित सराव आणि रोजच्या रोज वाचन केलं किंवा प्रॅक्टिस केलो तर आपल्याला हे गणित विषय अगदी सोपं जाते. आता तुम्हाला काय वाटते, सर मला बी गणितामध्ये चांगले मार्क घ्यायचे, मला बी गणितामध्ये टॉप करायचं आहे, असं काही ॲव्हरेज स्टुडंटला वाटते. पण ॲव्हरेज स्टुडंट आणि टॉप स्टुडंटमध्ये फरक एवढाच आहे. टॉप स्टुडंट काय करतात, रोजच्या रोज ते जे सिलेबस झालेलं आहे त्याचं रिव्हिजन करतात आणि त्याचं पाठपुरावा करून पूर्ण रिव्हिजन करून ते सोडवतात आणि समजून घेतात, अंडरस्टँड करून घेतात. पण ॲव्हरेज स्टुडंट काय करतात, फक्त लिहून काढायचं, फेअरवे कंप्लीट झाली, वही ठेवायचं, ह्या विषयाची वही कंप्लीट झाली, लगेच वही बाजूला ठेवायचं, एवढंच करतात. रिव्हिजन न करता पुढे जातात. त्यामुळं आपल्याला अपेक्षित जेवढे आहे तेवढे मार्क भेटत नाही. पण टॉपर स्टुडंट काय करतात, 10 तास अभ्यास केले त्याच्यामधले 3 तास हे रिव्हिजनसाठी देतात. त्यामुळं 3 तासामध्ये तुम्ही जेवढं वाचलं आहे सगळं रिव्हिजन होऊन तुम्हाला चांगले मार्क मिळतात. ह्याच्यामध्ये घाबरून जायची गरज नाही. किती मोठं गणित असेल तर आपण काय करतो, छोट्या छोट्या स्टेप वाईज आपण गणित करतो आहे का नाही. तसं जर रोज 1-1 तास सराव केलं, रोज 1-1 तास प्रॅक्टिस केलं तर आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये हे आपलं सगळं सराव केल्यामुळे सगळं जे आपलं अवघड वाटतंय ते सगळं आपण भरून काढून परीक्षेच्या काळामध्ये आपण काय करतो, चांगले मार्क घेऊ शकतो आणि चांगले उत्तर लिहू शकतो. तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की शांततेच्या काळामध्ये परीक्षेच्या काळामध्ये रक्त सांडण्यापेक्षा शांततेच्या काळामध्ये घाम गाळा, असं तुम्हाला मी नेहमी सांगत असतो. आता हा तुमचं काम तुमचं जे वेळ जे आहे शांततेची वेळ आहे, याच्यामध्ये तुम्ही काय करा, घाम गाळा. ह्याच्यामध्ये घाम गाळल्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये रक्त सांडायची गरज नाही. त्यामुळे रोजच्या रोज सराव करत जावा, अभ्यास करत जावा, प्रॅक्टिस करत जावा. आजची मेहनत म्हणजे उद्याची यश आहे की नाही. तुम्हाला ते हे माहीतच आहे, हे आपलं रोजचं कोर्स असते. तर विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. ते प्रश्न काय ते आपल्याला बघायचं आहे. हे प्रश्न आपण लवकर सोडून एका एपीच्या 4थ्या व 8व्या पदांची बेरीज 24 आहे आणि 6व्या व 10व्या पदांची बेरीज 44 आहे. तर एपीची पहिली 3 पदे लिहामध्ये. इथे काय म्हणते बेटा, अरिथमेटिक प्रोग्रेशन आधारित एक प्रश्न आहे. एक एपी आहे, 4थ्या व 8व्या पदांची बेरीज 24 आहे, 6व्या व 10व्या पदांची बेरीज 44 आहे. तर एपीची पहिली 3 पदे काढामध्ये बेटा. तर इकडे लक्ष द्या. तुम्हाला ह्याच्यामध्ये पहिले पद माहित आहे. पहिले पद काय असते, पहिले पद अंकगणित क्रमामध्ये काय असते, हे असते. आणि सामान्य फरक काय असते, सामान्य फरक आपण काय घेतो, बी. सामान्य फरक म्हणजे हे आपल्याला माहित आहे. सामान्य फरक आपण काय म्हणतो, कॉमन डिफरन्स असं म्हणतो. तर गणिताकडे वळूया. गणितामध्ये काय म्हणते आपल्याला, एपीच्या 4थ्या व 8व्या पदांची बेरीज, 4थे व 8वे पदांची बेरीज किती म्हणतोय, किती आहे 4थ्या 8व्या पदांची बेरीज 24 आहे. तर 4थे पद काय आहे बेटा, a + 3d आणि बेरीज म्हणजे पण दोघांमध्ये बेरीज असेल. 8वे पद a + 7d बरोबर किती 24 आहे का नाही. 8वे पद a + 7d, 4थे पद a + 3d. आता हे कंस सोडून घ्या, a + 3d अधिक a + 7d बरोबर 24. बघा हे आणि हे किती झाले, 2a अधिक 3d आणि 7d 10d बरोबर 24. आता याला आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूला 2 भाग द्यायचा आहे. दोन्ही बाजूला 2 भाग नंबर काय होते, इथं काय उरते 1 उरते, इथं काय उरते 5d उरते, इथं काय उरते 12 उरते. दोन्ही बाजूला आपण काय केलो, 2 ने भाग देऊन. लक्षामध्ये a + 5d बरोबर 12 हे समीकरण 1 झाले. आपण काय केलं, 4थे पद व 8व्या पदांची बेरीज, त्यावरून आपण एक समीकरण काढू. आता दुसरं समीकरण आपल्याला कशावरून काढायचं आहे, 6वे व 10वे पदावरून. 6वे पद व 10वे पद यांची बेरीज किती आहे, 44 आहे. 6व्या पदाचं सूत्र काय, a + 5d अधिक 10वे पद किती आहे, a + 9d बरोबर 44 आहे का नाही. कंस सोडून घ्या, a + 5d अधिक a + 9d बरोबर
44. आता हे 2a अधिक 5d आणि 9d 14d बरोबर 44 ला 44. आता ह्याला 2 ला आपण भाग दिलो दोन्ही बाजूला, इकडे इकडं आणि इकडं दोन्ही बाजू. आपल्याला हे समीकरण समान करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला बोथ साइड डिवाइड बाय बोथ साइड 2, 2 ला आपल्याला भाग द्यायचा आहे. इथे काय उरलं a अधिक 7d बरोबर 22. हे समीकरण किती आहे बेटा? समीकरण 2 आहे. समीकरण 2 आहे. आता आपल्याला काय करायचं? प्रथम d ची किंमत काढायचं आहे. तर काय करायचं? समीकरण 2 मधून 1 वजा करायचं. समीकरण 2 काय आहे? a प्लस 7d बरोबर 22 आणि समीकरण 1 a प्लस 5d बरोबर 12 वजा करायचं. आपण चिन्ह लिहायचं मायनस मायनस मायनस. हे दोन्ही प्लस और मायनस दोन्ही एक कटले. 7d म्हणून 5d गेले 2d बरोबर 12 म्हणून 22 म्हणून 12 गेले 10. तर d ची किंमत किती आली बेटा? 5. शॉर्टकट लिहत आहे. d ची किंमत किती आलेली आहे? 5. आता हे d ची किंमत आपल्याला कशामध्ये ठेवायचं आहे? समीकरण 1 मध्ये. समीकरण 1 काय? a प्लस 5d बरोबर 12 आहे का नाही? a ला a प्लस 5 गुणिले d ची किंमत 5 बरोबर 12 ला 12. समीकरण 1 12 आहे. तर a अधिक 5 5 25 बरोबर 12 ला 12. तर a बरोबर 12 वजा 25 किती आली याची किंमत? -13 बरोबर आहे. याची किंमत किती आली? 12 म्हणून 25 गेले -13 आली. आपल्याला किती पदे काढा म्हणजे? 3 पदे काढा म्हणजे. पहिलं पद भेटलं आपल्याला येऊन किती भेटलं? -13. a2 काढायचं सूत्र काय? a प्लस d. a किती आहे? -13 प्लस d किती आहे? 5. 13 म्हणून 5 गेले किती उरतात? a2 किती आलं मग? -8. a3 काढायचं होतं काय? a प्लस 2d. तर a3 बरोबर a ची किंमत -13 अधिक 2 गुणिले 5 -13 2 पंचे 10. तर a3 किती आलं? -3. तर आपण ज्यावेळेस हे एपी सोडवलं त्यावेळेस आपल्याला पहिले पद, दुसरे पद आणि तिसरे पद भेटले. तर पहिले पद -13 आहे, दुसरे पद -8 आहे आणि तिसरे पद -3 आहे. तर आपल्याला काय म्हटलं होतं? शेवटी पहिले 3 पदे काढा म्हणलं होतं. a1 a2 a3 आपल्याला निघालेले आहे. तर लिहून घ्या.